नमस्कार. आजच्या या नव्या विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. तुम्ही कधी भारताचा नकाशा पाहताना विचार केलाय का की आपल्या राज्यांच्या सीमा नेमक्या अशाच का आहेत? म्हणजे त्या कोणी आणि कशा ठरवल्या असतील? स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाची घडी कशी बसली हे जाणून घेणं खरंच खूप रंजक आहे. आज आपण फाजल अली कमिशनचा तो प्रवास उलगडणार आहोत ज्याने भारताचा हा नकाशा अक्षरशः नव्याने आणि कायमचा बदलून टाकला. तर सुरू करूया. बरं, आज आपण काय काय पाहणार आहोत ते थोडक्यात पाहूया. आपण सुरुवात करू ती पुनर्रचनेची गरज का भासली यापासून. त्यानंतर कमिशनची स्थापना कशी झाली, त्यांच्या पुनर्रचनेचे 4 मुख्य आधारस्तंभ कोणते होते, 1956च्या कायद्याची अंमलबजावणी आणि शेवटी आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून याचा काय परिणाम झाला हे आपण पाहणार आहोत. एक एक करून या सगळ्या गोष्टी समजून घेऊया. सुरुवात करूया पहिल्या भागापासून. भारताच्या नकाशाच्या पुनर्रचनेची गरज नेमकी का निर्माण झाली? आता हे पहा, स्वातंत्र्यानंतर सुरुवातीला सरकारची भाषावार प्रांतरचनेला अजिबात संमती नव्हती. 1948मध्ये धर कमिशन आणि जेव्हीपी कमिटीने भाषेच्या आधारावर राज्य बनवायला स्पष्ट नकार दिला होता. पण 1953मध्ये मात्र परिस्थितीने अचानक एक नाट्यमय वळण घेतलं. भाषिक राज्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे आंध्र राज्य हे पहिलं भाषिक राज्य अस्तित्वात आलं आणि या वाढत्या दबावामुळेच सरकारला डिसेंबर 1953मध्ये फाजल अली कमिशनची नियुक्ती करावी लागली. आता इथे एक आकडा खूप महत्वाचा आहे. 56 ही केवळ एखादी सामान्य संख्या नाहीये, तर यामागे एक अत्यंत संघर्षमय असा मानवीय इतिहास दडलाय. पोट्टी श्री रामुलू यांनी आंध्र राज्याच्या मागणीसाठी तब्बल 56 दिवस प्राणांतिक उपोषण केलं होतं आणि त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर मात्र लोकांच्या संयमाचा बांध अक्षरशः फुटला. या एका घटनेमुळे संपूर्ण देशात एक अभूतपूर्व असा घटनात्मक पेशप्रसंग निर्माण झाला. म्हणजेच 1953मध्ये निर्माण झालेलं हे आंध्र प्रदेश एक असा टर्निंग पॉइंट ठरला ज्यांनी सरकारला हे मान्य करायला भाग पाडलं की आता जुना नकाशा चालणार नाही, तो बदलावाच लागेल. भाषेच्या आधारे राज्यांची निर्मिती शक्य आहे हे यातून सिद्ध झालं आणि संपूर्ण देशाच्या पुनर्रचनेचे दरवाजे एकदम उघडे झाले. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, कमिशनची स्थापना. ज्यांच्यावर हे अवघड काम सोपवलं होतं ते नेमके कोण होते? डिसेंबर 1953मध्ये स्थापन झालेल्या या फाजल अली कमिशनलाच राज्य पुनर्रचना आयोग किंवा SRC असंही म्हटलं जातं. त्यामुळे कधी वाचताना कन्फ्यूज होऊ नका, ही दोन्ही नावं एकाच ऐतिहासिक संस्थेची आहेत. आणि याच संस्थेनं आधुनिक भारताचा पाया रचण्याचं ते अवाढव्य काम हाती घेतलं होतं. या महत्वाच्या आयोगाचे शिल्पकार होते तरी कोण? तर याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती फाजल अली आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे इतर 2 अत्यंत अभ्यासू सदस्य होते, KM पन्नीकर आणि HN कुंजरू. या तिघांच्या टीमवर असा नकाशा तयार करण्याची मोठी जबाबदारी होती जो आपल्या देशाच्या विविधतेला सामावून घेईल आणि तरीही देशाला एकसंध ठेवेल. पुढचा आणि अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे ह्या पुनर्रचनेचे 4 प्रमुख आधारस्तंभ. तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल, एक भाषा एक राज्य. कमिशनने राज्यांच्या निर्मितीसाठी भाषा हा एक महत्वाचा पाया नक्कीच मानला, पण त्यांनी एक भाषा एक राज्य हा अत्यंत टोकाचा विचार स्पष्टपणे फेटाळून लावला. का? कारण देशाचा समतोल बिघडू नये हा त्यांचा अतिशय व्यावहारिक आणि दूरदृष्टीचा निर्णय होता. मग त्यांनी फक्त भाषेवर अवलंबून न राहता 4 प्रमुख आधारस्तंभ निश्चित केले. हे 4 स्तंभ कोणते होते? तर देशाच्या एकतेचं रक्षण, भाषिक आणि सांस्कृतिक समानता, आर्थिक आणि प्रशासकीय व्यवहार्यता आणि कल्याणकारी नियोजन. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर नवीन राज्ये केवळ भाषिकदृष्ट्याच नाही तर पैशांच्या आणि प्रशासनाच्या बाबतीतही स्वतःच्या पायावर उभी राहू शकतील याची काळजी त्यांनी घेतली. अर्थात ही नवीन आणि सुटसुटीत रचना आणायची असेल तर जुनी क्लिष्ट व्यवस्था मोडून काढणं गरजेचं होतं. म्हणूनच आयोगाने 1950च्या राज्यघटनेनुसार असलेली राज्यांची A, B, C आणि D ही 4 गटांतील विभागणी पूर्णपणे रद्द करण्याची मोठी शिफारस केली. हा खरंच एक मोठा निर्णय होता. या शिफारशींनंतर पुढे काय झालं ते आपण चौथ्या भागात पाहूया, 1956च्या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी. आता इथे गंमत पहा, आयोगाने जो मूळ प्रस्ताव दिला होता त्यात 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेश होते. पण सरकारने हे जसंच्या तसं स्वीकारलं नाही. त्यांनी यात काही छोटे पण महत्त्वाचे बदल केले. 7व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे
1 नोव्हेंबर 1956 रोजी अंतिम स्वरूपात 14 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेशांची अधिकृत निर्मिती झाली. आणि खऱ्या अर्थाने आज आपण जो आधुनिक भारताचा नकाशा पाहतो त्याची सुरुवात इथूनच झाली. आता आपण वळूया आपल्या शेवटच्या आणि अत्यंत जिव्हाळ्याच्या मुद्द्याकडे, महाराष्ट्राचा दृष्टिकोन. या संपूर्ण प्रक्रियेत कमिशनची एक शिफारस प्रचंड वादग्रस्त ठरली होती. ती म्हणजे त्यांनी मराठी आणि गुजराती भाषिक लोकांसाठी मिळून एकाच द्विभाषिक मुंबई राज्याची शिफारस केली आणि विदर्भाला एक वेगळं राज्य म्हणून प्रस्तावित केलं. 2 पूर्णपणे वेगवेगळ्या भाषिक गटांना एकाच छत्राखाली एकत्र ठेवण्याच्या या प्रयत्नामुळे मोठा प्रादेशिक तणाव निर्माण झाला. हे म्हणजे आगीत तेल ओतल्यासारखंच होतं. आणि अपेक्षेप्रमाणे 1956च्या या द्विभाषिक व्यवस्थेचे पडसाद अत्यंत तीव्र उमटले. ह्या एका निर्णयामुळे संयुक्त महाराष्ट्र चळवळ अधिकच उग्र आणि व्यापक होत गेली. आयोगाचा हा निर्णय एका ऐतिहासिक आणि प्रचंड मोठ्या जनआंदोलनाचं मुख्य कारण बनलं. पुढे काय झालं हे आपल्याला इतिहास सांगतो. 1 नोव्हेंबर 1956 रोजी द्विभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात तर आलं, पण वाढत्या जनआंदोलनापुढे आणि लोकांच्या भावनांपुढे शेवटी ही व्यवस्था सरकारला बदलावीच लागली. अखेर तो सुवर्णदिन उजाडला. 1 मे 1960 रोजी मुंबई राज्याचं विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात अशी 2 स्वतंत्र आणि भाषिकदृष्ट्या सलग असलेली राज्य अस्तित्वात आली. तर असा होता हा फाझल अली कमिशनचा प्रवास, ज्याने भारताच्या प्रशासकीय रचनेला एक नवी दिशा दिली. पण जाता जाता एक प्रश्न नक्की विचारू इच्छितो. जशा जशा प्रादेशिक अस्मिता आणि लोकांच्या गरजा भविष्यात बदलत जातील तसतसा भारताचा हा नकाशा कधीतरी कायमस्वरूपी फायनल होईल का, की हा काळानुसार बदलत राहणारा एक निरंतर प्रवास आहे? यावर नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद. लवकरच भेटूया.